And Enoch walked with God. हनोक देवाबरोबर चालला. Amen. आमेन. And Enoch walked with God. आणि हनोक देवाबरोबर चालला. That's what Genesis 5:24 says. उत्पत्ती 5:24. And Enoch walked with God, and he was not, for God took him. उत्पत्ती 5वा अध्याय त्यातलं 24व वचन. आणि हनोक देवाच्या संगती चालला आणि तो नाही असा झाला, कारण देवाने त्याला आपल्या जवळ घेतले. So I was sharing with you last week. मी गेल्या आठवडी तुम्हाला सांगत होतो, As soon as he had his first son Methuselah, he started walking with God. ज्या क्षणाला हनोकाला त्याचा पहिला मुलगा मथुशलह झाला, तो देवाबरोबर चालायला लागला. That time he was 65 years old. त्यावेळेला तो 65 वर्षाचा होता. And then he walked with God for 300 years. आणि मग तो 300 वर्ष देवाबरोबर चालला. It's a long time, isn't it? 300 म्हणजे खूप झाली ना. आमेन. Here we cannot walk for 60-70 years. इथं 60-70 ला आपल्याला होत नाही. Yes, he walked 300 years. 300 वर्ष तो चालला. When you walk with God, जेव्हा आपण देवाबरोबर चालतो, you live in a certain level of prophetic revelation. त्याला आपण काही प्रमाणात भविष्यवाणीपर स्तरात राहतो. Yes. That's why he named his son Methuselah. आणि म्हणून तर त्याने आपल्या मुलाचं नाव मथुशलह ठेवलं. When he dies, judgment. That is the meaning of Methuselah. की जेव्हा तो वारतो तेव्हा न्याय, असं मथुशलह शब्दाचा अर्थ आहे. So his name is linked with the flood which happened in the year that he died. तर त्याच्या नावाचा संबंध ज्या वर्षी तो मेला आणि पूर आला त्या वर्षाशी आहे. Amen. Many times we as Christians walk with God, but to a certain level. बऱ्याच वेळेला आपण ख्रिस्ती नात्याने देवाबरोबर चालतो खरे, पण काही प्रमाणात. Many don't want to walk with God all the way in the spiritual realm. बऱ्याच लोकांना देवाबरोबर संपूर्णपणे आध्यात्मिक स्तरात चालायची इच्छाही नसते. We just want to leave school halfway. आपल्याला अर्ध्यातच शाळा सोडायला नाहीतरी मुळात आवडतातच. We want to remain undergraduates. आपल्याला अंडर ग्रॅज्युएट आवडतं. Amen. की पदवी वगैरे नको, 10वी पास. And but that normally people don't do these days because they know that they need to finish their education. पण साधारणतः आता असं होत नाही. आमच्या जमान्यात तसं चालायचं, पण अलीकडच्या जमान्यात सगळ्यांना माहिती आहे की नाही, कुठली तरी डिग्री घ्यायलाच लागते, नाही तर काम नाही लागत. But when it concerns God, we remain ungraduates in his things. पण देवाचा प्रश्न आला की आपण देवाच्या गोष्टींमध्ये मात्र पदवी कधीच घेत नाही. We just say that is enough if you are born again. आणि आपण आपलं म्हणणं नेहमी असं असतं की नवीन जन्म झाला ना, बस झालं, बस. We have written our names in heaven. आपली नावं स्वर्गात लिहिली गेली ना. Pardoned criminals, that's all we want to. क्षमा पावलेले गुन्हेगार, बस. Amen. पण बाकी पुढे सुधारणं वगैरे, क्षमा पावलेले गुन्हेगार. It is good, but that is not the end of it. It's the beginning हे of चांगलं a आहे, Christian walk. हे चांगलं आहे, पण ही समाप्ती नाही ना, ही ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. Amen. आमेन. Thus far you are blessed, but you need to go more further to get more blessed. इथवर तुम्ही आशीर्वादित झालेले आहात, पण अजून आशीर्वादित होण्यासाठी अजून पुढे जावं लागेल. Amen. आमेन. This far God has been with us. इथपर्यंत देव आपल्या बरोबर राहिला. Let us move further. तर आपण आता पुढेही जाऊया. Because there is so much of depth in the spiritual realm. का आध्यात्मिक गोष्टींमध्ये इतकी खोली आहे. And God wants us to experience this realm while we are living on the earth. आणि देवाची इच्छा आहे की या भूतलावर आपण जगत असताना या प्रभूतल्या स्तराचा, आध्यात्मिक गहन स्तराचा आपल्याला अनुभव यावा. And sometimes like Enoch, आणि कधी कधी अनोखाप्रमाणे it takes some severe crisis in our life for God to grab our attention. आणि कधी कधी अनोखाप्रमाणे काहीतरी जीवनामध्ये असं मोठं भयानक व्हायलाच लागतं की ज्यातून देव आपलं लक्ष आकर्षित करून घेऊ शकेल, वेधून घेऊ शकेल. That lets our eyes to focus from ourselves and the world unto God. की ज्यामुळे मग आपण आपले डोळे देवावरती लावायला सुरुवात करू, जग आणि स्वतःवरून काढून. Many times God has to bring a halt in our progress. बऱ्याच वेळेला देवाला आपल्या बढतीमध्ये कुठेतरी पूर्णविराम आणायला लागतो. You know, because he wants to gain our attention. कधीतरी देवाला आपल्या बढतीमध्ये पूर्णविराम नाही, पण कुठेतरी कधीतरी देवाला आपली बढती मुद्दामून थांबवावी लागते. Amen. It may not be a complete full stop, but it may be a comma in our life. पूर्णविराम नसेल, कदाचित पूर्णच पूर्णविराम नसेल, पण एखादा स्वल्पविराम देवाप टाकेल. Maybe the birth of Methuselah may have been such a crisis point for Enoch. कदाचित हनोखासाठी मथुशलहचा जन्म
म्हणजे काहीतरी संघर्ष असेल. And so Enoch must have been a man who was keenly interested in knowing God. तर हनोक एक असा माणूस असेल की जो देवाला जाणून घेण्यात फार उत्सुक झाला असेल. Like Jacob. जसं याकोब. He was a man of the tent, Bible says. बायबल म्हणतं याकोब डेऱ्याचा माणूस. That means याचा अर्थ he liked to sit in the tent and ponder upon God. याकोबाला डेऱ्यात बसून देवावर मनन करायला आवडायचं. And Enoch must have been like that. आणि हनोकही असाच काहीतरी असावा. Maybe he had a long talk in the tent with his parents and grandparents. कदाचित तो आपल्या डेऱ्यामध्ये आपल्या मातापितांसमवेत आजी आजोबांसमवेत बरंच काही बोलत असेल. And you know, Enoch lived for quite some time. आणि हनोक बराच वेळ राहिला. And Adam lived more than that. आदाम त्याहूनही जास्त जगला. Amen. About 930 years, if I'm not mistaken. 930 वर्ष, माझी चूक होत नसेल तर. If Adam lived 930 years, surely Enoch met him. आणि आदाम जर 930 वर्ष जगलेला आहे तर नक्कीच हनोक त्याला भेटलेला असावा. So that time they could meet their great grandfathers. तर त्यावेळेला ते आपल्या अशा आजोबांना, पणजोबांना, खापर पणजोबांना भेटू शकत होते. Amen. And since Adam lived for 930 years, maybe he would often go to his great grandfather and talk about what happened in the Garden of Eden. आणि आदाम 930 वर्ष जगलेला होता, त्यामुळे कदाचित आपल्या आजोबांकडे, पणजोबांकडे जाऊन त्यांची चर्चा चाललेली असेल, बोलणं चालणं चाललेलं असेल, एदेनीच्या बागेत काय झालं याविषयीनं चर्चा झाली असेल. And Adam must have told him what happened, how he sinned and how Eve sinned and how because of them, you know, all this calamity has fallen on the earth. आणि मग आदामाने कदाचित त्यांना किंवा त्याला हे सांगितलं पण असेल की एदेनीच्या बागेमध्ये कशा पद्धतीनं हवेकडनं पाप झालं, श्री आणि सौ दोघेही पडले आणि मग काय झालं. Amen. And how God clothed them. आणि देवाने त्यांना कसं नेसवलं. And maybe he had even spoken about the second Adam who would come and bruise serpent's head. आणि कदाचित तो त्यांना दुसऱ्या आदामाविषयी पण सांगून गेला असेल की दुसरा आदाम येणार आहे आणि सैतानाचं डोकं तो चुरडून जाणार आहे. You know, if you live 300 years, you have got lots to speak there. म्हणजे 300 वर्ष एखादा माणूस जर जगत असेल, lots to hear and lots to learn. तर बरंच काही ऐकलेलं असणार आहे, बरंच काही शिकलेलं असणार आहे, स्टोऱ्या पण खूपच असणार आहेत. Amen. Amen. And if you get all such inputs from great men, आणि अशा महान सेवकांकडनं जर आपल्याला बरीच काही शिदोरी मिळाली. see, if Adam was there around, then surely Enoch was there, Canaan was there, Mahalalel was there. महालेल तेव्हा असेल, कनान त्यावेळेला असेल, आदाम त्यावेळेला जर होता तर. Then Jared was there, then maybe Seth was there. शेत असेल, जरेब असेल. And just imagine being surrounded by such great men of God who had an experience of God. आणि कल्पना करा अशा साऱ्या देवाच्या महान सेवकांसमवेत हे राहिलेले की ज्यांच्या अवतीभोवती इतके सारे देवाचे महान सेवक होते. And just imagine Adam who had walked with God. आणि कल्पना करा त्यात आदाम एक असा होता की जो लिटरली देवाबरोबर चाललेला. So he could have gained much experience and he must have said, if Adam can walk with God, let me also try walking with God. तर आता लिटरली देवाबरोबर चाललेला जो आदाम तो त्यांच्यामध्ये असल्यामुळे कदाचित ह्यांनाही असं वाटायला लागलं असेल की चला आपणही देवाबरोबर चालूया. Amen. Amen. If Adam did that, let me do it. म्हणजे आदामानी जर हे केलेलं आहे तर मीही करतो. Let me please God. आणि मलाही देवाला प्रसन्न करू दे. And walking with God, आणि देवाबरोबर चालणे, it always involves making progresses or advances in the divine life. आणि देवाबरोबर चालणे म्हणजे नेहमीच आपल्या आध्यात्मिक जीवनात एक प्रगती पथावर आपण असतो. Because a person who walks surely moves forward. कारण जो व्यक्ती प्रथमतः चालतोय तो नक्कीच पुढे जातोय. And you can imagine if you walk with God, how much progress you'll make in your life. आणि जर देवा बरोबर आपण चालत आहोत तर कल्पना करा जीवनात आपली किती प्रगती होईल. Praise God. Amen. Because you're not stranded in one place. कारण की एका जागी आपण असे गोठल्यासारखे बसलेलो नाही. Now this walking was not just a literal walking from A point to B point. आता हे चालणं देवाबरोबरचं म्हणजे अगदी लिटरली ए बिंदू पासून झेड बिंदू पर्यंत असं नव्हे. It is not walking from Kanyakumari to Kashmir like that, or Kashmir to Kanyakumari. किंवा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत हे चालत आले असं नव्हे. It is a course of life. It is a walk with God in a sense that you are walking spiritually with God and understanding God. त्यामध्ये पूर्ण आयुष्य इन्व्हॉल्व आहे, त्यामध्ये पूर्ण जीवनाची इन्व्हॉल्वमेंट आहे
की माझं संपूर्ण आयुष्य मी देवाबरोबर चालत आहे. Praise the Lord. Amen. Say, it's a way of life. म्हणजे जीवनाची माझी ती शैलीच आहे. Amen. Having God with you always. नेहमी आपल्या बरोबर देव असणं. So Enoch was that kind of person तर हनोक एक अशा पद्धतीचा माणूस who होता. had no detours in his life. त्याच्या जीवनामध्ये कुठे त्यांनी असं कुठे डगमगला नाही. He didn't take just one step with God and then leave God. No, always constantly talking about God, thinking upon God. कुठेच हनोक जीवनात डगमगला नाही. ते जेव्हा त्यांनी ठरवलं की मी देवाबरोबर चालणार आहे म्हणजे आहे आणि देवाबरोबर चालत गेला. एक दिवस चालला, मग 2 दिवस नाही, मग परत चालला, मग 8 दिवस नाही, असं कधीच नाही. Hundreds of years he walked, 300 years he शेकडो walked. वर्ष देवाबरोबर चालला तो. 300 वर्ष देवाबरोबर And what a चालला. splendid walk it must be. आणि काय वैभवशाली तो प्रवास असेल त्याचा आणि देवाचा. 300 years to walk with God. 300 वर्ष कशाला म्हणतात हो? देवाबरोबर 300 वर्ष चाललेला हा माणूस आहे. Talking with God. देवाबरोबर 300 वर्ष बोललेला आहे. Having communion with God. परमेश्वराशी 300 वर्ष त्यांनी सहभागिता साधलेली आहे. And moreover he was married man. आणि त्याहूनही जास्त तो काही एकटा नव्हता, ब्रह्मचारी नव्हता, विवाहित होता, संसारी होता. He had many children. आणि अनेक मुलं त्याला होती. Yet he could walk with God. तरीही देवाबरोबर चालू शकला. अंडरलाईन. So it is possible तर हे शक्य आहे. for a married man, for a married woman to walk with God. तर हे शक्य आहे. हे होऊ शकतं. एखाद्या विवाहित स्त्रीनं पुरुषानं देवाबरोबर चालणं शक्य आहे. But you know, I just felt a little bit like when I was reading it, why didn't the Bible mention how he equally took care of his family also? पण मला बायबल वाचत असताना मनामध्ये असं कुठेतरी वाटायला लागलं की हनोक देवाबरोबर चालला या विषयीनं नोंद केलेली आहे, परंतु तो आपल्या परिवारासमवेत, बायकोसमवेत असा राहिला का काय त्याची काही नोंद नाही. Or what profession he had? का हनोकाचा व्यवसाय काय होता, तो काय नोकरी करायचा, धंदा करायचा, त्याची काही नोंद नाही. What kind of work he held on to? काय काम करायचा, तो करायचा तरी काय काम, त्याची काही नोंद नाही. Nothing of these things are mentioned. म्हणजे त्याचं काम, त्याचा धंदा, त्याचा परिवार, त्याची बायको ह्यांचा काही कुठेही इथे काही उल्लेख नाही. But of others it is mentioned. पण इतरांविषयी ते लिहिलेलं आहे. Of Jabal it is mentioned. जबालचं हे लिहिलेलं आहे. See, but nothing of this kind is mentioned of Enoch. पण असल्या पद्धतीचं काहीच हनोकाविषयीनं लिहिलेलं नाही. ते एकच लिहिलंय की हा देवाबरोबर चालला. See, heaven is not interested by your profession. म्हणजे स्वर्गाला तुमचा पेशा, व्यवसाय यात उत्सुकता नाही, किंवा तुमच्या पेशामुळे, तुमच्या व्यवसायामुळे स्वर्ग उत्सुक होत नाही. Amen. But it is more interested how you walk with God. स्वर्गाला एकच इंटरेस्ट आहे की तू देवाबरोबर कसा चालतो रे. Amen. आमेन. I mean, nothing is mentioned. That means God is not even interested in what kind of profession you hold. म्हणजे देव याच्यामध्ये पण इंटरेस्टेड नाहीये. याच्यातही देवाला उत्सुकता आणि रस नाही की तू काय नोकरी करतो, तुझा पेशा काय. स्वर्गाला घेणं देणं एकाच गोष्टीचं आहे की तू देवाबरोबर चालतो काय. Amen. Not that he is not interested in your welfare. He is interested in your welfare. आता याचा अर्थ असा लावू नका की परमेश्वराला तुमच्या भलाईत उत्सुकता नाही, का तुमच्या कल्याणात उत्सुकता नाही, असा याचा अर्थ नाही. Now he will bless you if you ask him. देव तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्ही जर देवाला मागितलं तर. But if you ask me whether God is excited, he is excited only when you walk with him. पण तुम्ही जर मला विचारलं की देवबाप कशावर हो एकदम खुश आणि प्रसन्न होतो, तर माझं उत्तर एकच असेल, देवाबरोबर आपण चाललो तर देव खुश. बस. Amen. Amen. He is not very excited about our degrees. बाकी आपली पदवी याच्याविषयी देव काय फारसा खुश नाही. He is not very excited about our education. म्हणजे आपलं शिक्षण, आपली पदवी या विषयीने देव काय असा म्हणजे जास्तीच्या प्रमाणामध्ये उत्सुक आणि खुश नाही. Yes, we need our education, to come up in life, to progress in our life on this earth. अर्थातच या भूतलावर जीवनामध्ये प्रगती करायला शिक्षण हे लागतंच, पदव्या घ्यायला लागतातच. Because if you didn't study, you won't be able to even read the Bible. का आपण जर अभ्यास केला नसता, आपण जर शिक्षित नसतो, तर आपल्याला बायबलही वाचता आलं नसतं ना. Amen. Amen. So it helps also. तर शिक्षणातनं मदतही होते. Praise God. Amen. Second point. दुसरा मुद्दा, What is it to walk with God? देवाबरोबर चालणं म्हणजे काय. What is it to walk with God? देवाबरोबर चालणं म्हणजे तरी काय हो. People ask, how do I walk with God? लोक विचारतात की देवाबरोबर चालायचं तरी कसं. I don't see him. मी देवाला बघू शकत नाही. Yes, you may not see him. म्हणजे देव मला दिसत नाही. हो, तुला देव कदाचित दिसत नसेल. And in the new dispensation, आणि नवीन काळात we have
one way of walking with God. एक रीत आपल्याकडे आहे देवाबरोबर चालायची. That is walking in the Spirit. आणि ती रीत म्हणजे नवीन करारातली Amen. पवित्र आत्म्यामध्ये चालणे. When you walk in the Spirit, you are walking with God. जेव्हा आपण आत्म्यात चालत असतो आपण देवाबरोबरच चालत असतो. Look at the difference of walk of Peter, James and John. पेत्र, योहान आणि याकोब यांच्या चालण्यातला फरक पहा. Between the time that Jesus physically walked with them, येशू शारीरिक रीतीनं त्यांच्या समवेत जेव्हा चाललेला होता तो काळ, to the time when he was taken up and they had to walk with Jesus after his resurrection. आणि येशू ख्रिस्त मग स्वर्गात घेतला गेला आणि मग येशूच्या पुनरुत्थानानंतर त्यांना जे चालावं लागलं ते चालणं पहा. You can read it at home. घरी तुम्ही वाचा. Those times that Jesus spent with them, जो काळ येशूनी त्यांच्या बरोबर घालवला and after his resurrection they are walked with Jesus. आणि मग येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर या शिष्यांनी येशू बरोबर जे चालणं केलं, प्रवास केला ते तुम्ही वाचा. And there was a great difference if you read it. आणि खूप मोठा बदल आलेला तुम्हाला तिथे दिसेल. Because after Jesus left them physically, कारण येशूने त्यांना सगळ्यांना शारीरिक रीतीनं शरीर रूपानं सोडल्यानंतर they still walked with Jesus. तरी ते येशू बरोबर चालत होते. Amen. Amen. They still walked with Jesus. ते तरीही येशू बरोबर चालत होते. How? कसे? In the Spirit. आत्म्यात. Paul tells us पॉल आपल्याला सांगतो in 2 Corinthians 5:16. 2 करीन 5:16. Therefore from now on we regard no one according to the flesh, even though we have known Christ according to the flesh, yet we know him thus no longer. 2 करीन 5वा अध्याय 16 वचन. म्हणून आतापासून आम्ही कुणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे आम्ही त्याला तसे ओळखत नाही. See, तसे ओळखत नाही. हां. See, he says, therefore from now on. म्हणून तो म्हणतो आतापासून पुढे. See, so that means the only true walk with God is in the spirit world. याचा अर्थ देवाबरोबरचं खरं चालणं आणि प्रवास आध्यात्मिक स्तरातच आहे. Paul is saying from now on. पॉल म्हणतो आतापासून. See, it is in reference to those who are born of the Spirit of God. आता जे देवाच्या आत्म्याद्वारे जन्माला आलेले आहेत त्यांच्याविषयीनं हा संदर्भ. And he says once you are born again, आणि पॉल म्हणतो एकदा का तुमचा आपला नवीन जन्म झाला, you don't regard one another in the flesh anymore. मग आपण देहामध्ये कुणाला जुमानत नाही, मानत नाही किंवा ओळखत नाही. And he says even Christ was looked as unto natural. आणि तो म्हणतो ख्रिस्तालाही नैसर्गिक रीतीनं तेव्हा पाहण्यात आलं होतं. Yes, in the natural. नैसर्गिक. And at that time, त्यावेळेला Jesus could not be in 5 places at one time. येशू एका वेळेला 5 जागी असू नाही शकला. No. तेव्हा शरीर रूपाने जेव्हा येशू जिवंत होता त्याला एका वेळेला 5 जागी असू नाही शकला. No, he was like us. तेव्हा तो आपल्यासारखाच होता. If he sat with us, he wouldn't be sitting with somebody else. आणि तेव्हा शरीर रूपाने येशू असताना जर समजा तो इथे माझ्या बरोबर बसलाय, आमच्या बरोबर बसलाय, तर तो तुमच्या बरोबर असू नाही शकणार आहे. See, he couldn't be there at Jairus' house. यायराच्या घरी असू नाही शकणार. He had to move fast. त्याला पटकन जावं लागलं. But he was not so fast because Jairus' child had already died. तो इतकाही पटकन जाऊ नाही शकला कारण यायराची मुलगी तोवर मेली. See, he couldn't be in that place. त्या जागी तो इतक्या पटकन पोहोचूही शकला नाही. That means he was physically present with only some of them at one time. याचा अर्थ शरीर रूपाने एका वेळेला तो काही लोकांबरोबरच राहू शकत होता. But after his resurrection, पण मग येशू मेला आणि मग परत पुनरुत्थान झाला आणि त्याच्यानंतर Paul says, पॉल म्हणतो Jesus was seen by 500 people at one time. 500 लोकांना येशूने दर्शन दिलं ॲट अ टाइम. See, now there is a spiritual relationship. म्हणजे आता आध्यात्मिक नातं. And Paul says, now we don't know him after the flesh. आणि म्हणून पॉल म्हणतो आतापासून आम्ही देहावरून ख्रिस्ताला ओळखत नाही. We are not searching for Christ among us. आता आम्ही आमच्यामध्ये ख्रिस्ताला शोधत नाही. Because he is no more a man. का आता तो माणूस नाही. See, he is no more a man. आता तो माणूस नाहीये. He was God in flesh. तो देव शरीर रूप धारण But करून now he is आलेला God in होता. spirit. तो देव शरीर रूप धारण करून आलेला होता, पण आता तो देव जो आत्मा आहे. Are you understanding, people? कळतं का? And Christ in us now. आणि आता ख्रिस्त आपल्यात. Christ with us now. आता ख्रिस्त आपल्या बरोबर So, आहे. if you want to know Christ, you will know Christ by the Holy Spirit. आणि म्हणून जर तुम्हाला ख्रिस्त परिचयाचा करून घ्यायचा असेल, ओळखीचा, तर तो पवित्र आत्म्याद्वारेच होऊ शकतो. Jesus said, I am leaving, but I am sending the Comforter. येशू म्हणाला, मी जात आहे
पण मी सांत्वनहार पाठवत आहे. Again he says, I am coming to stay with you. मग तो परत म्हणाला, मी तुमच्या बरोबर राहायला येत आहे. How? By his spirit. कसं काय? आत्म्याद्वारे. So there is a spiritual relationship with Christ now. तर ख्रिस्ताशी एक आध्यात्मिक नातं आता आहे. So we look to God from a spiritual viewpoint. तर आपण देवाकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं पाहतोय. Amen. आमेन. Today we know Christ more and more. आज आपल्याला ख्रिस्त वाढत्या प्रमाणात कळलेला आहे. Better than what Peter and James and John knew about the physical Jesus. पेत्र, योहान आणि याकोब यांना शारीरिक रीतीनं येशू जो काही माहिती होता त्यापेक्षाही जास्त वाढत्या रीतीनं आज आपल्याला आत्म्यात येशू कळलाय. Because Paul says, कारण पॉल म्हणतो, how do we know that we are we but by the spirit that reside in us? आम्हाला कसं कळतं की मला कसं कळतं मी आहे, जो आत्मा माझ्यात राहतो त्याद्वारे कळतं की मी आहे. That I am not somebody else. की मी आणि कोणी नाही, तर मीच आहे. Like if my brother Paul, my twin brother, stands with me, समजा माझा जुळा भाऊ पॉल माझ्या शेजारी उभा राहिला, you may get confused who is Peter and who is Paul. तर तुम्ही गोंधळाल की पीटर कोण आणि पॉल कोण. But I won't be confused. पण मी नाही गोंधळणार. Neither my brother will be confused. आणि माझा भाऊही नाही गोंधळणार. He will not say, am I Paul or am I Peter? तो असं नाही म्हणणार मी पॉलच आहे का मी पीटर आहे. See, though जरी both look same, दोघे दिसायला सारखे, I am not confused. तरी मी गोंधळात नाही पडणार. How? कसं? My spirit bears माझा- witness with me that I am Peter. माझा आत्मा माझ्या बरोबर साक्ष देतो आणि म्हणतो की मी पीटर आहे, I am not Paul. मी पॉल नाही. Even so, तसं the spirit gives evidence of आत्मा- God आत्मा and देव, Jesus. तसं आत्मा येशूचा आणि देवाचा पुरावा देतो. So my spirit knows me better than any one of you. तर माझा आत्मा मला तुम्हा कोणापेक्षाही जास्त चांगल्या रीतीने ओळखतो. See, my spirit knows me better than my wife. माझा आत्मा मला माझ्या बायकोपेक्षाही जास्त चांगल्या रीतीने ओळखतो. Though she stayed with me for many, many years. जरी अनेक वर्ष ती माझ्या बरोबर राहिलेली आहे. She may know better than you, but she may not know better than me. तिला कदाचित मी तुमच्याहून जास्त चांगला माहिती असीन, पण तिला मी येशूपेक्षा जास्त चांगला माहित नाही. She may not know me better than my spirit. माझ्या आत्म्याहून जास्त चांगल्या प्रमाणामध्ये ती मला ओळखू नाही शकत. जेवढं माझा आत्मा मला चांगल्या रीतीनं ओळखतो, जेवढं माझा आत्मा मला चांगल्या रीतीनं ओळखतो, तेवढं मला माझी बायको किंवा नवरा किंवा आणि कोणीही ओळखू शकत नाही. Are you understanding? कळतं का? In the same way, तसंच nobody knows God better than his spirit. देवाच्या आत्म्यापेक्षा चांगल्या रीतीनं देवाला ओळखणारं कोणी नाही. Nobody knows Jesus Christ better than his spirit. तसंच येशू ख्रिस्ताला चांगल्या रीतीने ओळखणारं त्याच्या आत्म्यापेक्षा आणि कोणी नाही. So if the spirit of God has come in you, आणि म्हणून जर देवाचा आत्मा तुमच्यात आलेला आहे, he will reveal you Christ better than even Peter, James, John who knew him physically. तो तुम्हाला येशू ख्रिस्त प्रगट करेल. योहान, याकोब, पेत्र यांना ज्या रीतीने प्रगट झाला त्याहूनही चांगल्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं तो तुम्हाला येशू प्रगट करेल. Are you understanding? कळतं का मी काय That is म्हणतो? why म्हणून what the disciples could not do living with the physical Jesus for that 3 years, they could do much more after his resurrection. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताचे शिष्य 3-3.5 वर्ष येशू बरोबर शरीर रूपाने येशू जेव्हा हजर होता तेव्हा त्याच्या बरोबर राहून येशूचे शिष्य जे एवढं काही करू शकले नाही, ते नंतर येशू पुनरुत्थित झाल्यानंतरच्या काळात ते शिष्य करू शकले. The boldness that Peter got was not in those 3 years, but after Jesus' resurrection. पेत्राला जे धाडस मिळालं ते येशू असताना त्या 3 वर्षात नाही, But after his resurrection. पण येशूच्या पुनरुत्थानानंतर. See, what does it show? याचा अर्थ काय? Being with the physical Jesus does not benefit you and it does not change you also. शारीरिक येशू बरोबर राहून आपल्याला लाभ होत नाही आणि त्यातून आपण बदलतही नाही. Peter did not change. पेत्र बदलला नाही. John did not change. योहान बदलला नाही. They were still grumbling and fighting. त्यांची कुरकुर तक्रार तरी चालू होती. येशू Their faith was not lifted. त्यांचा विश्वास वाढला नाही. But पण after Jesus left, येशू गेल्यावर a change came. बदल आला. Why? का? Because they were born of the Spirit. का? आत्म्याद्वारे त्यांचा आता जन्म झाला And the Spirit of God came into them. आणि देवाचा आत्मा त्यांच्यात आला. See,
Now you know Christ better than anybody else of all olden times. आता तुम्हाला येशू ख्रिस्त अगदी चांगल्या रीतीनं ठाऊक आहे. जुन्या काळातील कुणापेक्षाही जास्त चांगल्या रीतीनं आता येशू तुम्हाला माहित आहे. He is more opened up by the Holy Spirit. पवित्र आत्मा येशूला वाढत्या प्रमाणात उघडतो. The only thing is, एकच बाब आहे, we need to spend time talking to him. त्यासाठी आपण त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवायला हवी. Praise the Lord. Amen. See, Enoch, हनोक he walked with God. देवाबरोबर चालला. To a measure he knew God. ज्या प्रमाणात त्याला देव माहित होता त्या प्रमाणात हनोक देवाबरोबर चालला. But since he walked for 300 years, पण 300 वर्ष हनोक देवाबरोबर चालल्यामुळे he knew God closely and intimately. मग त्याला देव फार जवळून कळला. When you walk with God, जेव्हा आपण देवाबरोबर चालतो, with that closeness, एवढ्या जवळून चालतो, your carnal activities almost become zero. मग आपली दैहिक कृत्य जवळ शून्यात जमावतात. Are you understanding me? शून्य होतात. शून्य दैहिक कृत्य इतक्या जवळीकतेने इतकी सारी वर्ष आपण देवाबरोबर हनोकाप्रमाणे चालायला लागलो तर. Amen. Amen. The more closer you walk with God, आणि जेवढं तुम्ही देवाच्या जवळ चालाल, the lesser carnal activities are seen in your life. तेवढं कमी दैहिक कृत्य तुमच्या जीवनात दिसतील. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Amen. Amen. And the lesser problems you will be undergoing of all those worldly things. आणि तेवढ्या कमी समस्या मग जगिक गोष्टींविषयीच्या तेवढ्या कमी समस्या मग तुम्हाला सोसाव्या लागतील. The carnal activities, even the legitimate, the significant ones like eating and drinking also becomes zero. दैहिक कृत्य म्हणजे कायदेशीर दैहिक कृत्य सुद्धा खाणे पिणे यासारखी ती पण मग जवळजवळ शून्य होतात. Amen. Because these necessarily don't propagate the gospel of the kingdom. कारण या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या काही अगदी असं गरजेनं आपण म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्ताच्या राज्याला का सुवार्तेला बढती देत आहेत या गोष्टी कायदेशीर असल्या तरी. That's why म्हणून Bible does not even speak what you eat म्हणून बायबल and याविषयी what you drink. आणि म्हणून बायबल याविषयी कुठेही काहीही उल्लेख करत नाही की तू काय खातो तू काय पितो And what you should eat or what you should drink. का तू काय खायला हवं आणि तू काय प्यायला हवं. It doesn't even mention what you should wear. बायबल हेही सांगत नाही की तू काय घालायला हवं. Did you ever read the Bible says that you should wear these clothes? बायबल मध्ये कधी तुम्ही वाचले का कुठे की याचा उल्लेख केला असेल की तू काय कपडे घालायला हवे. See, for other religions, इतर धर्मांना you know their religion by their dress code. त्यांचा धर्म आपण त्यांच्या कपड्यांवरनं ओळखतो. त्यांच्या पोशाखावरनं आपण ओळखतो. They need to carry certain things, then you know they are from this background. त्यांना काही गोष्टी घेऊन चालावं लागतं फिरावं लागतं किंवा काही गोष्टी त्यांना घालाव्या लागतात. मग पुढे जाऊन आपल्याला कळतं की हे या पार्श्वभूमीतले आहेत. Amen. Amen. But for a believer, for a Christian, पण ख्रिस्ती माणूस बिलीवर माणूस they don't have a proper dress code to know that they are Christians. त्यांच्याकडे असा काही ठरलेला पोशाख दिलेला नाहीये की ज्यावरनं कळेल की हा बिलीवर आहे. You can wear anything. आपण काही घालू शकतो. You can wear anything. तुम्ही काही घालू शकता. You can wear a pant shirt, you can wear suit, you can wear dhoti, you can wear anything. काही घालू शकता तुम्ही काही घालू शकता. पॅन्ट शर्ट धोतर लुंगी काही. Amen. Amen. The heaven's perspective is so different. म्हणजे स्वर्गाचे दृष्टिकोन किती वेगळे आहेत. He doesn't even bother to write what you should be eating. त्यांनी तसदी ही पण घेतलेली नाहीये कोणी देवानी लिहायची की तू काय खायला हवं आणि काय नाही. तेही देवाने लिहिलेलं नाही. Kingdom of heaven is not eating and drinking. कारण देवाचं राज्य खाण्यात पिण्यात नाहीच आहे. But righteousness, peace, joy in the Holy Ghost. पण नीतिमानपणा आनंद आणि पवित्र आत्म्यातली शांती यामध्ये देवाचं राज्य आहे. म्हणून देवानी काय खायचं काय प्यायचं काय नेसायचं यावर कुठला चॅप्टर नाही. All your activities are least estimated by heavens. तुमची सगळी कृत्य जी आहेत ही त्याला स्वर्ग मानत नाही एवढं. I'm sorry to say, you may be a very good runner, you may be a good cricketer, you may be, see, these are the qualities you may be holding, and the world lifts such people high. म्हणजे मला खेद वाटतो हे सांगायला सुद्धा की कदाचित तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये फार प्रवीण असाल फार मोठे कोणीतरी खेळाडू असाल क्रिकेटचे माहिर खेळाडू असाल का आणि कोणीतरी फार मोठे कलागुणी असाल पण स्वर्ग या गोष्टीला जुमानत नाही. Finally we need to see what heaven look is. आणि मग स्वर्ग कुठल्या गोष्टीला जुमानतं.
तेच पाहायला हवं. See, these are all giftings that God has given us. ही सगळी दान आहे, या सगळ्या देणग्या आहेत ज्या देवाने लोकांना दिल्या आहेत. These are all talents. ह्या सगळ्या कला आहेत ज्या देवाने लोकांना दिल्या आहेत. These are all inborn talents given by God. जन्मता असलेले कलागुण देवाने दिलेले आहेत काहींना. But it is other thing that they don't glorify through these talents. पण ही एक इतर बाब आहे की या कलागुणांद्वारे ते देवाला गौरव देत नाही. Actually, if you are a best cricketer, you need to glorify God and say, God has given me this talent. खरं म्हटलं तर तुम्ही जर सगळ्यात उत्तम असे क्रिकेटपटू असाल तर त्यात तुम्ही देवाला गौरव द्यायला हवा की देवानी मला ही कला दिलेली आहे. पण असं घडताना आपण बघत नाही. But people say, no, he had trained much. लोक म्हणतात नाही त्यांनी खूप प्रशिक्षण घेतलंय. No, you refine your talent. It is not given by you or discovered or invented or made possible by you. त्या कलेचा शोध तू नाही लावला, त्या कलेला जन्म तू नाही घातलेला, तुझ्यात ती कला जन्मता होती, त्याला तू धार लावली. Are you understanding? Amen. So every talent comes from God. तर प्रत्येक कला येते देवाकडूनच. Amen. Amen. So angels also don't even bother to know what you do for your living. आणि देवदूतही म्हणूनच या विषयीने कधी पर्वा करत नाहीत की तू काय खातो, पितो, घालतो. See, they will never come and say, eat this. कधी देवदूत येऊन तुम्हाला हे सांगणार नाही की हे खा, wear this dress. का हे कपडे घाल. Red color will give you much anointing. लाल अभिषेक जास्त देईल तुला, लाल घाल. They will provide for you, but they will not interfere in what kind of taste you have. तुम्हाला पुरवतील, पण तुमची जी काय आवड आणि चव आहे त्यात लुडबुड करायला स्वर्ग येणार नाही. Because their main vocation is to see that you walk with God. कारण देवदूतांचंही मुख्य काम हेच आहे की त्यांनी हे पाहायचंय, ही दक्षता घ्यायची, हेच तपासायचंय की माणसं देवाबरोबर चालतायत ना पहा. God has ordained them that way. देवाने त्यांना तसं ठेवलंय, But you नेमलंय. don't ask what they eat or what they wear. देवाने देवदूतांना असंच नेमलेलं आहे की तुम्ही जाऊन त्यांना हे सगळं विचारायचं नाही बरं का, की तुम्ही काय खाता, काय पिता, काय घालता. सांभार चौकशा करू नका. You just give them what they ask. जे मागतील ते द्या. Ask and it shall be given. मागा दिलं जाईल. Amen. आमेन. हे त्यांना God will सांगा. not say why. देव विचारणार नाही खा मागितलं, मला भात पाहिजे, देऊन टाक. दे खा. खा. If you ask for rice, he will not give you wheat. भात मागितला तर तो भात देईल, गहू नाही द्यायचा. He will not say wheat you should eat because it तो has असं got. नाही म्हणणार की गव्हात जास्त तुला सत्व आहे, फायबर आहे, गहू खा, भात नको. What you want, ask and you shall receive. काय हवं माग तुला मिळेल. Amen. आमेन. And God has kept these angels that to see whether you're walking with God. आणि देवानी हे सगळे देवदूत यासाठीच ठेवलेले आहेत की त्यांनी येऊन पाहावं, तपासावं, न्याहाळावं की माणसं देवाबरोबर चालतायत की नाही बघा. God has set angels for those people who walk with God. आणि देवाने त्याचे दूत अशा लोकांसाठी ठेवले आहेत की जे लोक देवाबरोबर चालतायत. Amen. Amen. And those who do His purpose and live His purpose, see that you protect them. आणि जी माणसं बघ, मग देवदूतांना देव म्हणतो की जी माणसं माझे संकल्प पूर्ण करत आहेत, माझ्या संकल्पांमध्ये जगत आहेत, त्यांना जाऊन तुम्ही सुरक्षित ठेवा. For them, कारण for the angels, कारण देवदूतांना all our carnal activities are like straw. आपली सगळी दैहिक कृत्य म्हणजे भुसा. Amen. We may go गवत. around with lots of medals all around our chest. आपण घालू कदाचित आपल्या या छातीवरती बरेच सारी पदक घेऊन फिरू आपण. But angels are not impressed. देवदूतांना ते बघून काही छाप पडत नाही. People will be impressed. लोक इम्प्रेस होतात किंवा शिक्षित आहे. But God will not be impressed. देव असा नाही इम्प्रेस होत. He is impressed with the heart. देवाला and आपलं its हृदय, condition. देवाला आपलं हृदय बघून देव इम्प्रेस होतो. हृदयाची अवस्था कशी आहे, चांगली आहे का काय आहे, त्याच्यावरती देवावर तुझी छाप पडेल. See, in the natural, these activities may appear tremendous. आता value, नैसर्गिक स्तरामध्ये tremendous value. नैसर्गिक स्तरामध्ये या सगळ्या जगी कृत्यांना, पदव्यांना, शिक्षणाला, कलागुणांना, ह्याला त्याला फार महत्व दिलं जातं, फार जुमानलं जातं, मानलं जातं. But in the spirit realm, पण आध्यात्मिक स्तरात nothing. नाही ना या सगळ्याला मानत. Your fast motorbikes are कि तू going very fast. किती and racing going with करतो. style. And the angels are not even. Angels can move faster than us. 150 lakhs times faster. तू काय रेसिंग करतो, गॉगल घालून किती रेसिंग कर. देवदूतांपेक्षा जास्ती स्पीड तुला नाही गाठायला जमायचा. Amen. So So they're not might as well impressed. give up. Hallelujah. Like we do muscles and all, and then we stand before the mirror. Angels say, "I'm stronger than this." देवदूत लगेच येऊन म्हणेल याच्यानंही जास्त मी स्ट्रॉंग आहे.
The angels are too fast. देवदूत खूप फास्ट आहेत. They have more light than us. आपल्यापेक्षाही फास्ट आहेत. They are more powerful than us. आपल्यापेक्षाही सामर्थ्यवान आहेत. Amen. And so nothing आणि impresses them. एकदम हलके, एकदम फिट म्हणून कुठलीच आपली छाप त्यांच्यावर पडत नाही. So we cannot impress. Then you can imagine, can you impress God? मग आता देवावरती काय छाप पाडणार आपण डोले शोले बनवून? You can impress God only with your heart. देवदूतांवरच पडे ना, तर देवावर कुठून पडायची? पण एक रीत आहे पाडायची. कुठून? हे हृदय, हे हृदय. Praise God. And God becomes so impressed with Enoch that he said, I will take you to heaven. आणि देव हनोखावरती इतका प्रभावी झाला ना की देव म्हटला मी तुला स्वर्गात नेतोय, म्हणजे मी तुला स्वर्गातच नेतोय. See, I mean, without death. मृत्यूशिवाय. And till today Enoch is with God. आणि आजवर हनोक देवाबरोबर आहे. What is he doing? God knows. काय करत आहे तो देवालाच माहित. I don't know what he's doing. मला नाही माहित. आजवर हनोक देवाबरोबरच आहे. काय करतो मला माहित नाही, देवालाच माहित. 5,000 years, more than 5,000 years have passed. He is म्हणजे with God. 5,000हून जास्त वर्ष निघून गेली. हनोकाला देवाने जे नेलं ते नेलं, तो देवाबरोबरच आहे. People must be saying, no, he must be dead. लोक म्हणत असतील नाही तो मेला असेल खूप पूर्वी. Jesus said, God is not the God of the dead, but the living. येशू म्हटला देव मेलेल्यांचा नाही, जिवंतांचा आहे. Say, हा? that means he is living somewhere where God only knows. याचा अर्थ हनोक कुठेतरी जिवंत आहे. कुठे ते देवालाच माहित फक्त. Praise God. आमेन. See, out of all the government and rules and authorities and everything. सरकार, सत्ता, नियम सगळ्याच्या पलीकडे. Amen. Amen. When Jesus rose, none of the powers of the Pilate or anybody could arrest him. And येशू ख्रिस्ताचं जेव्हा पुनरुत्थान झालं त्याला पिलाताची सत्ता का रोमी सत्ता का कोणाचे काय कायदे आणि काय नियम कोणी त्याला धरू नाही शकलं. nobody. कोणी नाही. Everybody saw Jesus after resurrection. सगळ्यांनी पुनरुत्थानानंतर येशूला पाहिलं. 40 days. 40 दिवस. But nothing is mentioned that Pharisees said, come on, let us rearrest him. असं काही कोणाविषयी लिहिलं नाही की पुरुषांनी परत असा विचार केला की जाऊन त्याला परत अटक करू. Because it is mentioned that those people who had sealed the cave of Jesus, they said these disciples took the body of Jesus because he was alive or whatever. कारण की लिहिलेलं आहे की जे तिथे येशूच्या त्या थडग्यावरती मोहर लावायला आलेले त्यांनी असं सांगितलं की त्याचे शिष्य येऊन त्याचं शरीर त्याचं प्रेत घेऊन गेले. But we know he died. पण आपल्याला माहिती आहे येशू मेला. Because if he didn't die, we are the most miserable people on earth. कारण येशू मेला नसता तर आपल्यासारखी भयानक गत तर कोणाचीच नव्हती ना. Because being living in tribulation and later on also tribulation. कारण की महासंकटात जगत होतो आणि मागावनही महासंकटातच जगायचं म्हणजे मग आपल्यासारखी भयानक गत कोणाचीच नाही. So it's better to live and eat and live and die then. मग त्याच्याऐवजी खा प्या आणि मरा. But Jesus died. पण असं नाही, येशू मेला आपल्याला. Jesus rose. येशू मग परत मेल्यानंतर जिवंत झाला. He lives with us. पुनरुत्थित झाला आपल्या बरोबर आजही तो राहतो. Praise the Lord. Amen. If a Christian lives 90% of his life carnally, एखादा ख्रिस्ती माणूस जर 90% त्याचं जीवन दैहिक रीतीनं जगतो and 10% godly, आणि 10% भक्तिमान दैवी रीतीनं जगतो, that means म्हणजे 90% of what all he lived on this earth physically will be burnt up in heaven. याचा अर्थ 90% शारीरिक रीतीनं या जगात जे काही तो दैहिक जगलेला आहे ते तर स्वर्गामध्ये जाऊन राखच होणार. And then he has only 10% to show to God. मग आता उरलं किती? 10% देवाबरोबरचं जीवन जगलेला होता तेवढं देवासमोर प्रस्तुत होणार. See, that's why I said all our activities, म्हणून मी म्हणलो ना आपली सगळी कृत्य if it does not shine forth for God, जर देवासाठी चमकली नाही then these activities are straw. तर ही कृत्य गवत आहे. See, there are some needs that have to be met, like we have to eat, we have to drink. ठीक आहे, मलाही कळतो काही गरजा भागवाव्याच लागतात, खावंही लागतंच, प्यावंही लागतंच. पण we should not be only eating and only drinking and eating and drinking and eating and drinking that we forget and neglect God's kingdom. अतिशयोक्ती करून चालणार नाही ना की नुसतं खा प्या रांदा वाडा उशी काढा रांदा वाडा उशी काढा नुसतं तेवढंच नाही करायचं ना. Amen. Amen. And people make a lot of fuss about natural things. आणि लोक नैसर्गिक गोष्टींविषयी ना फारच म्हणजे असं फार मोठं सगळं चित्र करून ठेवतात. Amen. आमेन. असंच हवं ना तसंच हवं. अभि चलना बाबा चलता है. And they don't realize that all the activities they perform has no place in heaven. आणि त्यांना हे कळून येत नाही की दैहिक रीतीने या जगात जी काही कृत्य आपण करत आहोत त्याला स्वर्गात तर काही महत्वच नाही. Amen.
That doesn't mean don't enjoy life. याचा अर्थ मी असंही शिकवत नाही की जीवनाचा आनंद घेऊ नका. Enjoy life. नाही, आनंद आणि मजा सगळी करायची. Amen. Amen. Enjoy life. आनंद करायचा. But let God be the center of that enjoyment. जीवनाचा आनंद घ्यायचा, मजा जीवनाची सगळी घ्यायची, पण केंद्रबिंदूला देव पाहिजे. Amen. आमेन. त्याच्या भोवती भोडला. आमेन. Praise the Lord. येशू भोवती. Glorify God in eating and drinking and wearing and everything. खाणे, पिणे, नेसणे, करणे, सगळ्यात देवाला गौरव द्या. And this message should reach out to many churches. आणि हा जो संदेश आहे तो अनेक चर्चेसला गेला पाहिजे. Otherwise it will be too late for Christians to find out नाही तर फार उशीर होईल ख्रिस्ती माणसांना हे सगळं कळेपर्यंत. that life has been spent more on the carnal and earthly things than on godly की things. अरेच्छा, मी तर माझं अर्ध आणि अर्ध्याहून जास्त आयुष्य दैहिक गोष्टींवर घालवलं आणि आता बघ वर जायची आणि वर गेलोही, ती वेळ आली आणि देवासाठी मात्र एवढंच जगलो होतो. And while all the time they thought that they were living for God and walking with God. आणि इथं असताना त्यांना असं वाटत होतं की नाही, आम्ही तर देवाबरोबर चालतोय, आम्ही तर देवासाठी जगतोय. For Christians, ख्रिस्ती लोक, we need to be aware of carnality. ख्रिस्ती लोकांना दैहिकपणा कळायला हवा बायना. It's the carnality for Christians that will not allow you to fulfill what God has for you. ख्रिस्ती लोकांना त्यांच्यातला दैहिकपणा अडवा येतो आणि देवाने त्यांच्यासाठी जे काही योजलेलं आहे ते पूर्ण करू देत नाही. दैहिकपणा, दैहिक स्वभाव. Look at Paul. पॉल पहा, He was living for God, देवासाठी जगत होता पॉल, working for God, देवाचं कार्य करत होता पॉल, walking with God. देवाबरोबर चालत होता पॉल. Yet he says, तरी म्हणतो, I have not given water baptism to all. मी सगळ्यांना पाण्याचा बाप्तिस्मा दिलेला नाही. I didn't give. मी नाही दिला. I cannot give. Only Me nahi. Stephenus and this fellow and that fellow, counting 3 or 4. मी नाही देऊ शकत सगळ्यांना. स्टेफन वगैरे 2-4 असे मोजता येतील एवढ्यांनाच दिलाय. See, you can imagine what a line would be there if Paul says he's going to give water baptism. कल्पना करा, जर संत प्रेषित पॉल असं म्हटलं असता की मी सगळ्यांना स्वतः बाप्तिस्मा देणार आहे, तर लाईन किती मोठी लागली असती. You know, from here to Khaki station it will be. म्हणजे इथून खडकी स्टेशन पर्यंत लाईन लागली असती. Because St. Paul is giving water baptism. संत पॉल पाण्याचा बाप्तिस्मा देणार आहे म्हटल्यावर ती लाईन किती मोठी And लागली. he could have gloried in it, isn't it? आणि त्याच्यामध्ये तो वैभव मिरवू शकला असता. But it is also a spiritual work. आणि तेही आध्यात्मिक कामच आहे. But yet, तरी he knew त्याला माहित होतं in which kind of spiritual work there is more fruit for the kingdom of God. कुठल्या पद्धतीच्या आध्यात्मिक कामात देवाच्या राज्यात जास्त फळ येतं. Even in that he had a separation. म्हणजे आध्यात्मिक कामांमध्ये पण त्यांनी एक वेगळीता केली होती की या कामात जास्त फळ आहे, लक्ष इथं जास्त केंद्रित करा, वो थोडा कम चलता है. He said once they are born again, forget it if they take water baptism or not. आणि पॉल म्हटला, एकदा त्यांचा नवीन जन्म झाला ना, नवीन जन्म झाला की झाला, बाकी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतलाय नाही घेतलाय त्याच्यावरती एवढं हे करू नका. And I will not do it. आणि मी नाही करणार. Because for me importance is people should be born again. कारण माझ्यासाठी महत्वाचं आहे की लोकांचा नवीन जन्म झाला पाहिजे. People should become strong in the Lord. लोक प्रभूमध्ये बलवान झाले पाहिजे. These others can take care. बाकी ह्या गोष्टींची काळजी दुसरे लोक घेऊ शकतात. What about Act 6? प्रेषित 6चं काय? Laying of tables for the widows. मेज मांडणे विधवांसाठी. आता widows असेल तर काही तर गडबडच होणार. आता विधवा बायका असल्यावर ती गडबडी होणारच. And their food is the matter, then you know what happens. आणि जेवणाची बाब आली की गोंधळ होतोच. मला मिळालं त्याला हो दिलं, ना, त्याला एवढं म्हणजे दिलं. कमी पडलंय, ह्यांना मिळालं आम्हाला नाही, What असं a big कसं, fuss it was. म्हणजे खूपच गोंधळ. And then they must have said, मध्ये म्हणाले असतील, काय फिलिप आम्हाला कमी दिलं, हो त्याला ना, जास्त चिकन दिलं. म्हणजे मला असं कमी कुठे होतं का, मिळालं. त्यांना चिकनचे एवढे मोठे पीस दिले, आम्हाला चिकनचे पीस अजिबातच दिले नाहीत. हालेलुया. ते एक काम करा, पीटरला बोलवा. ते काय फिलिप काही बरोबर देत हो. नाही. And Peter has to come. What happened? मग? नाही मला बघा, मोजून बघा, 1 2 धन्यवाद, तुकडं, येशू. 3 तुकडं मिळाले, ह्याला नाही, 4 हो मिळाले. ना, आणि ते पण Peter is going to waste his precious time for them. पीटर सरांनी आता हे करायचं, मौलवान वेळ ह्याच्यात घालवायचा की ह्याला लेग पीस मिळाला का ह्याला ब्रेस्ट पीस मिळाला. नका टू मच पा. Are you understanding? कळतं का? And so he said, तर तो म्हणाला, let 7 people be appointed for this work. थांबा थांबा, 7 लोक नेमू कामाला, थांबा. He didn't say, नाही हे पण देवाचंच काम आहे, मी आता संपूर्ण आयुष्य फक्त मोजतच बसतो कुणाला काय मिळालं. पेत्रा असं नाही म्हटला, नाही नाही हे पण देवाचंच काम आहे, आता आयुष्यभर मी ह्याच्यातच घालवणार की कोणाला किती भात मिळाला, कोणाला किती बिर्याणी मिळाली, कोणाला नाही मिळाली, कोणाला मिळाली. See, he said, I will now leave all this. I want to only dedicate myself to word and prayer and preaching the gospel. पेत्र म्हटला, मला आता हे सगळं सोडायचं आहे, मला आता देवाच्या शब्दामध्ये आणि शुभवर्तमान गाजवण्यामध्ये जास्त प्रमाणात उतरायचं आहे. हे पंगत बिंगत तुम्ही बघून घ्या. So you can imagine the difference between the carnality and spirituality. मग कल्पना करा, दैहिकता आणि आध्यात्मिकता किती फरक आहे हो.
If you have differences even in spirituality, how much differences there should be within carnality and spirituality? आध्यात्मिक कृत्यांमध्ये पण आपल्याला फेरफार आढळतो. तर पार दैहिक कृत्य आणि आध्यात्मिक कृत्य याच्यातही फेरफार येणारच ना. You have to be wise. तर हुशार राहायचं. You have to be wise. हुशार. Jesus said the worldly people are more wiser than the children of the kingdom of God. आणि येशू म्हणाला जगिक माणसं जास्त शहाणी आहेत राज्यातल्या मुलांपेक्षा. आपण मूर्ख आहे. हो. हे बन्या लोकांना धंदा करायला येतं, आपल्याला येत नाही. आपण आपल्या आपल्यात अंदर में ही झगडे बाहर कब पहुंचेंगे. We cannot do business. आपल्याला धंदाच करता येत नाही. आताच एवढी भांडणं बाहेर कधी पोहोचायचे. People say what business is God's work. Yes, Jesus said I am about my father. लोक म्हणतील धंदा म्हणजे पार पेशा व्यवसाय. हो, येशू म्हटला मी माझ्या बापाच्या व्यवसायात आहे. It is business. व्यवसाय हा माझ्या देवाचा. Doesn't go flop. आणि व्यवसाय कधी फ्लॉप ठप होऊ नये. You don't go into losses in business. व्यवसायामध्ये नुकसान नाही करायचं काही. Amen. आमेन. व्यवसाय तो profit. व्यवसायामध्ये लाभ झाला पाहिजे. व्यवसायात नफा झालाच पाहिजे. Praise God. नाहीतर ते व्यवसाय करून फायदा काय. Amen. So even when you open up a shop, you have 2-3 servants. तर दुकान उघडल्यानंतर पण कसं करतो आपण 2-3 नोकर ठेवतो. एक झाडू मारतो. चमन मगन वगैरे झाडू बिडू मारायला. If the owner only sweeps and then somebody comes to buy something and he is brooming there. मालकानेच सगळं करायला सुरुवात केली आणि गिराईक काही घ्यायला आलं आणि हा मालक इथे झाडतोय. And he says अरे मला हे टीव्ही घ्यायचं हे फ्रीज. आणि गिराईकाला सांग थांब मला झाडू मारू दे. हालेलुया. तो नाही का जायचा दुसऱ्या दुकानात. तो म्हणे तुम्ही झाडा आम्ही जातो. And see finally then he has to take a broom because his business will go down. आणि मग शेवटी त्याला खरंच झाडू घ्यायची पाळी येईल हातात. का कारण की व्यवसाय ठप्प. कारण ते करायचं ते केलं नाही. Are you understand? शहाणपण वापरायचं ना. बाहेरच्यांमध्ये जास्त आहे आतल्यांमध्ये कमी पडतं. झगडे मैं तू मैं. Praise the Lord. Say so even in the ministry there has to be wisdom. तर मिनिस्ट्रीमध्ये पण सेवेमध्ये पण हे शहाणपण वापरायचं. Amen. आमेन. Because even ministry can become carnal. कारण मिनिस्ट्री आणि सेवा पण दैहिक होऊ शकते. When people do it in a different manner. जर लोकांनी वेगळ्या रीतीने ती केली तर. Sometimes when we want a name and attention, the ministry of God is not done. कधी कधी जेव्हा आपल्याला नाव आणि लोकांचं लक्ष हवं असतं त्याला मग देवाची खरी सेवा मिनिस्ट्री राहून जाते. Ministry suffers. मग मिनिस्ट्रीला आणि सेवेला त्रास होतो. Sometimes when we want to become popular, God's name is not popular at all. कधी कधी आपल्यालाच इतकं प्रसिद्ध व्हायची म्हणजे मला एकदम असा मूड आला ना की मीच प्रसिद्ध व्हायला पाहिजे. म्हणजे देव राहायला बाजूला. Either you become popular, let God become popular. Both cannot become popular at one time. एक तर तू प्रसिद्ध हो नाहीतर देवाला प्रसिद्ध कर. दोघे एकत्र होत नाहीत. Amen. आमेन. That's why we see म्हणून आपण पाहतो there are many places out there in the spiritual realm that is empty because we have not taken the right place. We are doing something in the wrong place. आणि म्हणून आपण पाहतो आध्यात्मिक जगतामध्ये अनेक अशा योग्य जागा रिकाम्या आहेत. का कारण की ज्यांनी त्या जागा घ्यायला हव्या होत्या ते चुकीच्या जागेत बसलेत. Yes. Just imagine Peter laying the tables. His rightful place is empty. Wrong place is taken over. कल्पना करा आयुष्यभर पेत्रांनी पंगतच मांडली विधवा बायकांमध्ये. तर मग योग्य जागा राहिली का रिकामी. He was doing Philip's work and Philip is doing what? His own work. म्हणजे पेत्र फिलिपचं काम करत राहिला आणि मग फिलिपनी काय केलं असावं. फिलिपचं करत राहिला. And what would have happened to Peter? मग सरते शेवटी पीटरचं काय होईल. On the last day he would have stood before Jesus. शेवटच्या दिवशी तो येशू समोर उभा राहील. Lord, म्हणेल प्रभू all my life I worked for you. आयुष्यभर मी तुझं काम केलं. What you did, Peter? काय केलं पीटर. Laying of tables. मी पंगत मांडली. But Peter, पण पीटर 99% of it is burnt. 99% राग झाली. Only 1% is remaining. 1% राहिलाय. Because what you were called for you didn't do. कारण जे करायला तुला मी बोलवलेलं ते तू केलंच नाही. I called you to preach the gospel. मी तुला सुवार्ता सांगायला बोलवलं होतं. No, but Lord, what to do? Nobody was there to lay the tables. नाही काय करायचं प्रभू. कोणी म्हणजे पार कोणीच नव्हतं टेबल मांडायला. अनबिलीव्हरला बोलव, त्याला पगार दे, ते काम करणार. अरे बाहेरना हायर करून आणायची होती माणसं 4. त्यांना पगार दिला असता. Are you understand? तू कशाला करायला बसला. We need to use wisdom. शहाणपण वापरायचं. You know, there was a time I used to give water baptism. एक वेळ होती मी पाण्याचा बाप्तिस्मा द्यायचो स्वतः. Many years back. खूप वर्ष झाली त्याला. After that I stopped. त्याच्यानंतर थांबवलं. I never gave. आता नाही. Even marriages I never do it. आता लग्नही नाही लावून देत. Even funeral I don't do. आणि मयतही नाही. And nobody is complaining. आणि कोणी अशी तक्रार नाही करत. Because they know. त्यांना माहित आहे I'm called for this. मला ह्यासाठी बोलवलंय. Say. है ना.
If I don't preach the gospel to you, then what is the use? I may attend 100 funerals. If you go to hell, what is the use? मी सुवार्ता तुम्हाला गाजवली नाही तर माझा काय लाभ? कदाचित मी 100 माहिती लावून देईन, पण 100च्या 100 नरकात गेले तर What is the use? सुवार्ता मी सांगायला हवी ना. Amen. You know that sister Esther Anthony, that she went to be with the Lord. एस्टर अँथनी आंटी प्रभूकडे राहण्यास गेल्या. Her son was sharing with me त्यांचा मुलगा मला सांगत होता that before her death, God showed her hell. मृत्यू अगोदर देवाने त्यांना नरक दाखवलं And how people were just falling into it. आणि कशी नरकात माणसं पडत होती. And she was so scared. आणि इतक्या म्हणे त्यावेळेला त्या घाबरल्या. And she said, if only I come back, I am going to tell everybody that Jesus is Lord. आणि म्हणाला जर मी परत राहिले, जिवंत राहिले, तर मी सगळ्यांना प्रभूविषयी सांगणार आहे. See? But she died. पण त्या वारल्या. But isn't it a joy for me? Maybe I have not gone to the funeral, but my joy is that I saw that she stayed with Christ, she was born again, and she is with Jesus. पण माझ्यासाठी हा किती मोठा आनंद आहे की नाही. मी त्यांच्या कदाचित माहितीला पोहोचू नाही शकलो, पण माझ्यासाठी हा किती मोठा आनंद आहे की मी त्यांना प्रभूमध्ये वाढवीन ही दक्षता घेतली, त्यांना प्रभू पुरवला. Praise the Lord. That doesn't mean I'd never go for funerals. याचा अर्थ असा नाही की मी कुणाच्याच मैतीला का कुणाच्याच कुठल्या कार्याला मी जात नाही असं नाही. I go. जातो. I go for parties. जातो पार्टीला वगैरे. But I always see for an opening that Christ may be preached. पण कुठेतरी काहीतरी मला येशू ख्रिस्त गाजवता येईल अशी कुठेतरी सुरुवात थोडी बघतो. Wherever I went for a funeral, I preached the gospel. जिथे कुठे मी मयत लावायला पण गेलो, मी ख्रिस्त गाजवून आलो. Whether I go for funeral or party or anything. मी कशालाही जाओ, कोणाची मयत करायला जाओ, लग्नाला जाओ, पार्टीला जाओ. Praise the Lord. Amen. So let our proper places not be empty. तर मी काय म्हणतो, आपल्या योग्य जागा रिकाम्या नका ना राहू दे. Amen. Amen. Because everything else will be burnt up. कारण बाकीचं सगळं राख होणार आहे. Amen. Amen. Doing the wrong things चुकीची कामं करत for बसत, the wrong purposes is not the wish of God. चुकीच्या संकल्पांपायी चुकीची कामं करत बसणं ही काही देवाची इच्छा नाही. If God has not called you to pastor, जर देवाने तुम्हाला पाळक किंवा पास्टर म्हणून बोललेलं नाही, don't pastor. तर मग पाळकाचं काम करायला जाऊ नका. Amen. नको. Don't enter some wrong office. कुठल्या तरी चुकीच्या पदामध्ये जाऊ नका. But always remember, पण नेहमी हेही लक्षात ठेवा, no matter what you're called for, तुम्हाला कशासाठी पाचारण असो or whether you're not called for, किंवा पाचारण नसो, walk with God. देवाबरोबर चाला. Walk with God. At least when walking with God, God will tell you what His purpose is for you. कमीत कमी देवाबरोबर चालताना तर देव तुझ्याशी बोलून तुला सांगेल की देवाचा संकल्प तुझ्या जीवनात काय आहे. He will say that you don't have to have any calling, you just walk with me. कदाचित देव तुझ्याशी बोलेल म्हणेल की तुला मला काहीच पाचारण द्यायचं नाहीये, तू फक्त माझ्या बरोबर चाल And go and witness here and there. आणि इथे तिथे तुझी साक्ष सांग Be faithful to your church. आणि तुझ्या चर्चमध्ये तू विश्वासू राहा. Pray for some people. काही लोकांसाठी प्रार्थना And walk कर with me. आणि माझ्या बरोबर चाल. Be satisfied in it. तेवढ्यावर तृप्त राहा. Don't force yourself. बळजबरी कशाला. Somebody is asking you to do something. कोणीतरी तुम्हाला करायला सांगत आहे, You should feel easy. अरे तुला सोपं गेलं पाहिजे If you ना. don't feel easy, don't do it. इथं आज शांतता पाहिजे, इथं आज सोपं गेलं पाहिजे, नाही गेलं तर नको करू. Amen. आमेन. See? And these are not small things. आणि ह्या काही छोट्या गोष्टी नाही. तो You know, working as a pastor is not small thing. पास्टर म्हणून काम करणं, लक्षात घ्या मी काय म्हणतो, हे छोटं काम नाहीये. See, sometimes people leave their good jobs to become a pastor. कारण कधी कधी लोक चांगल्या चांगल्या नोकऱ्या सोडून पास्टर बनायला And जातात. always remember, नेहमी लक्षात ठेवा, every work that you do प्रत्येक काम जे तुम्ही करता should be born out of the love of God. ते देवाच्या प्रेमातून जन्माला आलं पाहिजे. Amen. Otherwise, we should not do. देवाच्या प्रेमातून, की माझं देवावर प्रेम आहे म्हणून मी करत आहे, बाकी आणि कशातनं त्या कामांचा जन्म नको. Are you understanding? करावं लागतं म्हणून करतो, कोणीतरी सांगितलं म्हणून करतो, करू नका. Amen. आमेन. Every work प्रत्येक काम should be born out of the love for God. माझं देवावर प्रेम आहे म्हणून मी करते, हिशोब असा असावा. And it should always be carried by the pure moving of the Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या शुद्ध आणि निखळ मार्गदर्शनाखाली असावा. He should be leading you. देवाचा आत्मा तुला चालवत राहायला पाहिजे. First is love. पहिलं प्रेम, Second is दोन you should be moved by the Spirit to do it. पवित्र आत्म्याने तुला गळ घातली पाहिजे, चालवलं पाहिजे की कर, जा, कर. Never forget these two truths. या दोन सत्यांना कधी विसरू नका. Otherwise, नाहीतर our work will not last. आपलं काम टिकणार नाही. Say, our work Amen. will not last. मग काम टिकणार नाही, It cannot last. नाही टिकू शकत. Without the love of God, without the moving of the Holy Spirit in your life, our work cannot last. जर आपलं देवावर प्रेम नसेल आणि जर देवाचा आत्मा आपल्याला चालवत नसेल
तर आपण केलेली कामं टिकणार नाहीत, भले किती केली असो. And if it is not God's will, आणि समजा ती देवाची इच्छा नाही, that means म्हणजे you will be doing in the flesh. तू देहात ते कार्य केलं, Because the spirit will not support you. का आत्मा तिथे तुला सपोर्ट करणार नाही, आधार करणार नाही. And what is born of flesh is flesh. आणि देहातनं जे जन्माला आलंय ते दैहिक आहे, And what is born of spirit is spirit. आणि आत्म्यातनं जे जन्माला आलंय ते आत्मा आहे. And everything that is born of the flesh will die. आणि देहातनं जे काही जन्माला आलंय ते मरेल, And it is straw. आणि ते गवत आहे, तो भुसा आहे. Are you understanding? Amen. people? Whatever you do for God, तुम्ही जे काही देवासाठी let your करा, motive be pure love. संकल्प आणि हेतू शुद्ध प्रेम असावं. Pure love. शुद्ध, Lord, I love you, Lord. प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. Jesus dying for us was pure love. येशू आपल्यासाठी मेला, शुद्ध प्रेम. He never expected anything from us. त्याने कुठलीच अपेक्षा आपल्याकडनं केली नाही, Nothing. काहीच नाही. He didn't even take a commitment that you will be faithful to him. येशूनं हाही करार आपल्याकडनं करून घेतला नव्हता की तू मला करार कर, तू माझ्याशी विश्वासू राहणार आहे, मग मी तुझ्यासाठी मरीन. नाही, No. नाही, शुद्ध प्रेमानं मेला. While we were yet sinners, आपण पाप करत असताना Christ died for us on the ख्रिस्त cross. वधस्तंभी आपल्यासाठी मेला. What a great love that म्हणजे is. काय महान आहे प्रेम आहे. Amen. आमेन. Selfless love. निस्वार्थी. Look at David too. दावीद पण पहा, He was always walking with God. नेहमी देवाबरोबर चालायचा. How do we know it? आपल्याला हे कसं कळतं? He was always talking with God. कारण तो नेहमी देवाशी बोलायचा. And God had this testimony. आणि देवानंही साक्ष दिली A man after my own heart. की माझ्या हृदयामागचा माणूस आहे दावीद. Say that. आमेन. And you get such a great comfort when you read about David. आणि दाविदाविषयी वाचलं ना की इतकं सांत्वन Because मिळतं ना. David had many mistakes. कारण दाविदाकडनं बऱ्याच चुका झाल्या And होत्या. so we can identify ourselves with David probably David- more than Enoch. हा, दाविदाकडनं बऱ्याच चुका झालेल्या होत्या, तशा आपल्याकडनं पण झालेल्या आहेत आणि होतात. आणि म्हणून दाविदाविषयीने वाचलं की असं बरं बरं वाटतो, हनोकापेक्षाही See, जास्त. with all his weaknesses, सगळ्या त्याच्या अशक्तपणा सकट he could impress God. तो देवावरती एक छाप सोडून गेला. Praise God. for सोडू शकला दावीद. Somewhere कुठेतरी we can say कुठेतरी आपण म्हणू शकतो spirit was willing but his flesh was weak. आत्मा त्याचा इच्छुक होता, पण देह अशक्त पडला He दाविदाचा. used to come out of it very fast. पण तो पटकन त्या दैहिक कृत्यातनं बाहेर यायचा. Every time he sinned, he came out. ज्या दर वेळेला त्याच्याकडनं पाप व्हायचा तो लगेच पश्चाताप करून परत यायचा. He was not bothered about impressing the people, but more impressing upon त्याला God. कधीच लोकांवरती मला छाप पाडायची आहे हा मोह त्याला कधी झाला नाही. त्याला एकच मोह व्हायचा की मला देवावरती छाप सोडायचे, माझा देव माझ्यावर प्रसन्न पाहिजे. Nathan said, "You have sinned." नाथान त्याला म्हटला सरळ सोड, तू पाप केलं. Yes, I have sinned. He said before the whole congregation. He said. दाविदानी कबूल केलं. हो सर, अख्ख्या कॉंग्रिगेशन समोर, संपूर्ण लोकसमुदायासमोर दाविदानी नाथानाला कबूल केलं, सर मी पाप केलेलं He आहे. never felt for a moment that these people will leave me. एकही क्षण त्यांनी असा विचार केला नाही की नको, सगळ्यांसमोर बोललं की हे सगळे मला सोडून जातील. While Saul said, शाऊल म्हटला एकीकडे "Samuel, शमूएला, please honor me before the people. सर मला लोकांसमोर जरा हार तुरे घाला. Please honor me before the people. I know I have sinned. लोकांसमोर माझा मान करा, मला माहितीये मी पाप I केलंय. have sinned, I know. लोकांसमोर मला जरा सामावून घ्या, मला माहितीये मी पाप केलंय. Come with me चला माझ्या बरोबर and let us both make an offering to God. आणि चला आपण दोघं मिळून देवाला अर्पण करू. Let people know that we are together, that if I am with you, that means I am with God. लोकांना कळू दे ना आपण दोघे एकत्र आहोत, कारण मी तुमच्याबरोबर आहे म्हणजे लोकांना असं वाटणार आहे की मी देवाबरोबर आहे. At least for the people's sake. लोकांखातर तरी सर तुम्ही आता मला लोकांसमोर मान He द्या wanted to प्लीज. impress people. लोकांवर त्याला छाप सोडायची होती. David wanted to impress God. दावीद म्हटला नाही मला देवावर छाप सोडायची, भले लोक माझ्या विषयीने काय म्हणायचे ते म्हणू. Always having God in his eyes. नेहमी डोळ्यासमोर देव, Having God before him. नेहमी नित्य देव त्याच्या समोर. He would take guidance from God. देवाकडनं तो मार्गदर्शन He घ्यायचा. used to love God. देवावर खूप प्रेम His द्यायचं. love story is so beautiful. Read all the Psalms and you will know his love. दाविदाची देवावरची प्रेम कहाणी इतकी सुंदर आहे ना, स्तोत्र संहिता वाचा तुम्हाला कळेल. Amen. सगळी स्तोत्र वाचा. He used to dance before the Ark of the Covenant. कराच्या कोशासमोर नाचणारा दावीद. Amen. His Amen. wife hated it. त्याच्या बायकोला आवडलं नाही She ते. said, "You are like a servant dancing." त्याची बायको म्हणली काय नोकरा चाकरा सारखे नाचताय. He said, "I will dance more wildly." तो म्हणतो मी अजून नाचीन, See? अजून नाचीन, More wildly I will dance. अजून ह्याच्यापेक्षाही जास्त नाचीन. What you saw is nothing. तुझे पाहिलं ते काहीच नाही. If I knew this was in your heart, I would have danced more wildly. मला कळलं असतं राणी तुझ्या हृदयामध्ये असं आहे तर मी तर अजून जास्त नाच केला असता. He was not bothered what his wife thought of him. त्याला ही पर्वा नव्हती की माझी राणी माझ्या विषयीनं काय विचार करते. आपले लोक राणी राणी हो, राणी करून राणी राणी राजाला राणी विसरून जातात. राणी 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 राणी.
I have set the Lord always before me. मी प्रभूला नित्य समोर ठेवलंय. Because he is at my right hand, I shall not be moved. तो माझ्या उजव्या हाताला आहे म्हणून मी हलणार नाही. He foresaw the Lord always. सदैव तो प्रभूला शोधायचा. He had his pitfalls. त्याच्याकडनं चुका झाल्या. But through time, चढ उतार झाले, पण वेळोवेळी as David walked with God, जसं दावीद देवाबरोबर चालला, he developed a sense of seeing the Lord everywhere he went. त्यानं तो भाग एक विकसित केला की देवाला मी नित्य पाहिलं पाहिजे, मी देवाकडनं रोज नित्य मार्गदर्शन घेतलं He पाहिजे. said, I foresaw the Lord. आणि म्हणून तुम्ही देवाला पाहिलं That means I have set the Lord म्हणजे मी देवाला समोर ठेवलंय. everywhere. He is. सगळीकडे सगळीकडे. See, he didn't have the Spirit of God in him. त्याच्या आत देवाचा आत्मा नव्हता काय आपल्यासारखा? See, we have the Spirit of God in us. आज आपल्यात देवाचा आत्मा आहे. People say, how can I see God? लोक विचारतात मी देवाला कसं पाहायचं? Ask the Holy Spirit. पवित्र आत्म्याला विचार He ना, will give you a picture. तो तुला चित्र देईल. He will give you a picture. Imagination. पवित्र आत्मा तुला चित्र देईल, कल्पना. Yes. And each one will have his own imagination of Jesus. आणि प्रत्येकाला आपापली येशूची एक कल्पना निर्माण होईल. आमेन. Your imagination of Jesus will be different from my imagination of तुझी Jesus. येशूविषयीची कल्पना माझ्या कल्पनेपेक्षा वेगळी असेल. Because my Jesus is 100-fold different to कारण माझा different people. His reflections, his glories are so different. कारण माझा येशू सगळ्यांना वेगवेगळ्या रीतीने प्रगट होतो. त्याचं वैभव, त्याचा गौरव, त्याचं तेज सगळं वेगळं आहे Because सगळ्यांचं. beauty is in the eye of the beholder. कारण पाहणाऱ्याच्या नजरेत सौंदर्य असतं. What for me is looking good, like for a person, a girl looks good for him, it may not look good for another person. पाहणाऱ्याच्या नजरेत सौंदर्य असतं म्हणतात ना, म्हणजे एखादी मुलगी समजा मला दिसायला छान वाटते, ती दुसऱ्याला छान वाटेलच असं काही सांगत नाही. नाहीतर सगळेच तिच्याशीच लग्न केलं असेल ना आजपर्यंत. सगळ्यांना ती एकच छान वाटली असती तर भूतलावरचे सगळे पुरुष आणि मुलं तिच्याशीच लग्न करून बसले असते ना. But it never happened that way. असं कधी झालेलं नाही. See, म्हणून each देवाला one gets धन्यवाद. married according to how he beholds तर somebody. प्रत्येकाचं लग्न त्याच्या स्वतःच्या आवडीनुरूप होतं की मला ही आवडली मी केली. In the same way, तसं. the Holy Spirit gives you the picture of Jesus. पवित्र आत्मा प्रत्येकाला येशूचं चित्र देतो. And you have this picture. I have a picture of Jesus in my mind. माझ्या मनात येशूचं एक चित्र आहे. And he really gives me the joy. आणि त्यातून मला तो खरोखर आनंद देतो. Praise the Lord. Amen, amen. Your picture he will not give me. तुझं चित्र तो मला नाही देणार. But if you ask the Holy Spirit, he will give you a picture that you will love. पण पवित्र आत्म्याला जर तू विचारलं तर तुला आवडेल त्या पद्धतीचं तो येशूचं चित्र तुला निर्माण करून दे. That's why म्हणून for 2000 years 2000 वर्ष nobody made a picture of Jesus. कोणी आजवर येशूचं पिक्चर किंवा चित्र करू शकलेला नाही. Not one statue is made. एक पुतळा नाही, एक मूर्ती नाही का Not फोटो नाही, one head is made of Jesus. एक फोटो नाही का कोणी चित्र काढलेलं असेल नाही. Yes. नाही. See, you have a face of Pilate. बाकी पिलाताचा चेहरा असेल, You have a face of Pharaoh. बाकी फारोचा चेहरा आहे काढलेला. You have a face of many people. बऱ्याच माणसांचे चेहरे असे आपल्याकडे काढलेले आहेत. Even during the time of Jesus and even before that. येशूच्या काळात आणि येशूच्या काळा अगोदरचे पण कितीतरी चेहरे आपल्याकडे काढलेले We have got it. आहेत. But only the face of Jesus is पण not फक्त- on the face of this earth. पण फक्त येशूचा चेहरा या भूतलावर कोणी काढलेला How can नाही. it be? कसं शक्य आहे? Wasn't he famous? तो प्रसिद्ध नव्हता. Wasn't he famous? येशू प्रसिद्ध नव्हता. He was the most famous person on earth. येशू तर अख्ख्या जगात सगळ्यात प्रसिद्ध. Yet his drawing is not there. मग असं कसं? येशूचं चित्र कधी कोणी काढलं नाही. His carving is not there. येशूचं चित्र कधी कोणी कोरलं नाही, काढलं नाही. पोर्ट्रेट त्याचं कधी कोणी केलं नाही. God didn't allow it. देवाने करून दिला नाही. God didn't allow it. देवाने करू नाही दिलं कोणाला. Only in heaven we will come to know how he looked. फक्त स्वर्गातच कळेल आपल्याला येशू माझा दिसतो कसा. But some people पण tell me, काही लोक मला सांगतात you know, Jesus looks like this. येशू असा दिसतो. But somebody else showed and said, Jesus looks like that. पण मग आणि कोणीतरी म्हणतं येशू तसा दिसतो. Say, everybody has got a different. Brother Dinakaran saw Jesus. He said, Jesus looks like this. प्रत्येकाचं येशूविषयीचं चित्र वेगळं आहे. ब्रदर दिनकरन अंकल म्हटले येशू असा दिसतो. Somebody else who went to heaven said, no, Jesus looks like this. आणि कोणी स्वर्गात गेलं आणि म्हटलं नाही येशू असा दिसतो. Different? वेगळा. Different Jesus? No. वेगळा. He comes in different ways and वेगळ्या forms रीतीनं towards. प्रत्येकासमोर तो प्रगट होतो. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. That is the frame of our mind. आपल्या मनाची ही एक आकृती It आहे. comes upon you when you move in the spirit. आणि जेव्हा आपण आत्म्यात चालतो, आत्मिक स्तरात चालतो ना, तेव्हा हे होतं.
Praise the Lord. Amen. That's why walk in the spiritual realm. म्हणून आध्यात्मिक स्तरात चाला. If you want the joy of the Lord, then walk in the spirit realm. तुम्हाला जर प्रभूतला आनंद हवा असेल तर आध्यात्मिक स्तरात चाला. If you want to be moved by the Spirit, walk in the spiritual realm. पवित्र आत्म्याद्वारे चालायचं असेल तर आध्यात्मिक स्तरात चाला. And when you walk with God, आणि जेव्हा आपण देवाबरोबर चालतो ना, time comes when you get a breakthrough मग एक वेळ in the येते, spiritual realm. मग एक वेळ येते की आपल्याला आध्यात्मिक स्तरात एक नवीन कोरी सुरुवात मिळते. Yes, you get a breakthrough. एक नवीन कोरी सुरुवात मिळते. Nothing of these earthly things affect you. आणि मग त्यापुढे कुठलीच जगिक गोष्ट तुझ्यावर छाप पाडत नाही. Amen. Amen. It doesn't disturb you. कुठल्याच जगिक गोष्टीमुळे तू असा विचलित होत नाहीस. Amen. Amen. But because today कारण आज man has got very less bearing capacity. माणसाला सहनशक्ती शून्य झाली. Little things happen, he wants to commit suicide. थोडंफार काही झालं की माणसाला आत्महत्या करायचा विचार येतो. He loses his job, he wants to die. नोकरी गेली, मला मरायचं. No bearing capacity. सहनशक्ती नाही. But we believers, पण आपण बिलीवर आहे, we have the bearing capacity. आपल्याकडे सहनशक्ती आहे. Why? का? Because we live in the spiritual realm. कारण आपण आध्यात्मिक स्तरात जगतो. I know almost all of us don't live to that level, but to some level we are in the spiritual मला realm. माहिती आहे आपल्यातले सगळेच जण अगदी 100% आध्यात्मिक स्तरात जगतात असं नाही, पण थोडे तर आध्यात्मिक स्तरात जगतो की नाही. See, these earthly things do not affect me as it may affect some people. या जगी गोष्टींचा प्रभाव आणि परिणाम माझ्यावरती होत नाही, जसा आणि इतर लोकांवरती या जगी गोष्टींचा परिणाम होतो तसा माझ्यावर नाही होत. Because I'm walking with God. का? कारण मी देवाबरोबर चालतो. See, I'm walking with God. मी देवाबरोबर चालतो. Walking with God मी देवाबरोबर every चालतो. मी day. देवाबरोबर रोज चालतो. Having Him before me. मी रोज देवाला समोर Thinking ठेवतो. of me, मी of Him. रोज देवाचे विचार करतो. And what happens is, आणि काय होतं? you are always lifted up. मग above. नेहमी वर असतो आध्यात्मिक स्तरात. So always, every day, have a desire to walk with God, talk with God, fellowshipping with Him. तर रोज ती इच्छा ठेवा की देवाबरोबर मला चालायचं, देवाशी बोलायचं, देवाशी सहभागिता साधायची. मी देवाबरोबर चालणार आहे, मी नित्य देवाला पुढे ठेवणार आहे. That is the cutting point. आणि तो एक कटिंग पॉइंट असतो. In the natural world, नैसर्गिक जगात there is a certain point एक विशिष्ट बिंदू असतो which if you move past certain velocity or speed, आणि त्याला जर तुम्ही पार केलं you know, the gravity of the earth cannot hold you. तर मग पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तुला खेचू नाही शकत. It cannot hold you. If you go नाही. in that velocity, in that speed. जर त्या जोरानं आणि त्या वेगानं तू पुढे निघून गेला तर मग नो मोर ते गुरुत्वाकर्षण तुला खेचेल. Amen. Amen. That's why the airplane has to really move with that velocity to let go of the earth. आणि म्हणून एखादं विमान पण उडताना जे भरारीनं झेप घेतं ना, ते यासाठी की ते पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नकोय. It has to have a runoff, a long runoff, because it has to take that velocity, that speed to take off from the त्याला earth. जोरानं धावत जाऊन टेक ऑफ असतो विमानाचा याच कारणासाठी. See, Isaac Newton, you know, he learned this law. आयझॅक न्यूटन यांनी हा नियम शिकून घेतला. He had taught us how much velocity is required to escape our earth. आणि त्यांनी आपल्याला Earth's शिकवलं gravitational pull. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या खेचीतनं जर सुटायचं असेल तर किती आपल्याकडे वेग असायला हवा. And then you have to, even when the plane is flying up, आणि विमान जेव्हा वरही उडत असतं it has to maintain that speed. त्या विमानाला तो वेग आहे ना, स्पीड कायम ठेवायला लागतो. If it does not maintain that speed, it will come down. विमानाने तो वेग जर सांभाळला नाही तर विमान खाली पडेल. And they have calculated आणि त्यांनी हिशोब केलाय that at 11 kilometers per second, that they have to maintain that speed to be away from the earth. 11 किलोमीटर पर सेकंड असा काहीतरी त्यांनी तो गणित करून हिशोब केलेला आहे की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या खेचीपासून लांब राहण्यास्तव त्यांना तिथवर जायला हवं. And they have to maintain that same velocity. आणि ती भरारी, तो वेग त्यांना दोन्ही मेंटेन ठेवायला लागतं. And even the rocket, when it flies, it has to maintain that speed. रॉकेट पण जेव्हा उडतं ना त्याला तो वेग मेंटेन ठेवायला लागतो. And if you continue like that, it will reach the stars also. आणि तुम्ही तोच वेग जर ठेवला तर ते चांदण्यांपर्यंत पण पोहोचेल. Amen. आमेन. Because of the velocity, it goes off. कारण की तो जो वेग त्यांनी धरलेला आहे, भरारी घेतली त्यामुळे. But when you throw a stone, पण आपण दगड फेकला it comes down. तर खाली पडतो. Why? का? Because after certain time, the velocity is less and कारण- it has to come down. काही वेळाने दगडाचा वेग कमी होतो, मग गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करून दगड खाली पडतो. Amen. Because the gravitational force will always pull it down. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम मग काम करून दगड खाली पडेल. But if you maintain that speed, पण वेग जर कायम ठेवला that gravitational pull will not pull it. तर गुरुत्वाकर्षण आपल्याला खेचत नाही. That's why when you throw a stone, it comes down. म्हणून दगड फेकला की खाली पडतोच. Praise the Lord. Amen. In the same way, तसं- you have to maintain your velocity with God. तुम्ही In the देवाबरोबरचा spiritual realm. आध्यात्मिक स्तरामध्ये तुम्ही देवाबरोबरची भरारी किंवा वेग कायम ठेवा. Amen. If you attach one motor to a stone तुम्ही एखाद्या दगडाला समजा मोटर लावली and
you send it up, आणि वर पाठव, it will go. तर ते जाईल. It will go as long as the motor pulls it up, it will go. जोवर ती मोटर त्याला खेचेल ते वर जाईल. Amen. It तो will go दगड and go and go. It will never come back also. आणि तो दगड वर 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 जात राहील, मोटर त्याला खेचत राहील, खाली येणारच नाही कदाचित, It will not come back. परत येणार नाही. Amen. आमेन. And many of these satellites that have been sent to the space, आणि बरेच सॅटेलाइट जे त्यांनी अंतराळात पाठवले जातात, one they sent in 1970, it is still going on top. एक तर कधी 1970 साली का काहीतरी पाठवलेलं अजूनही आहे वर. It went further than Pluto. प्लुटो पेक्षाही पलीकडे गेलेलं. They missed that connection because they could not get the signal. The signal became weaker till 2000, I think. So they were still getting the signal. आणि 2000 सालापर्यंत त्यांना सिग्नलही त्या यानाचा मिळत होता. आता त्याच्यानंतर मग तो सिग्नल तुटला. Now the signal, but it is still moving. पण अजूनही ते कुठेतरी अंतराळात यान आहे. I don't know where it is now. मला नाही माहिती कुठे आहे. Has it touched the stars? God knows. चांदण्यांपर्यंत पोहोचलं का काय, देवाला माहिती. See, you go up and up and up. वर 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 जातो. In the same way, तसं. when you walk in the spirit realm, आपण जेव्हा आत्मिक स्तरात चालतो, like Enoch walked in the spirit realm, जसं हनोक आत्म्यात चालला, he walked and walked and walked and walked and चालला, walked and he चालला. reached heaven only. चालला 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 असा चालत राहिला की शेवटी स्वर्गातच पोहोचला. See, the gravitational pull could not pull him down. गुरुत्वाकर्षण त्याला खेचूच शकलं नाही पृथ्वीचं. See, you Amen. need to be above the things of the earth and then you will always be up. जगी गोष्टींच्या वर असायला हवं आपण, मग आपण खरे वर राहू. So somehow Enoch was like Isaac Newton's law. तर हनोक कसं तरी करून मला असं वाटतं की आयझॅक न्यूटनच्या नियमासारखा. Somehow he knew the law of the spirit. आणि मला असं वाटतं की हनोकाला हा आत्म्यातला नियम माहित असावा. And as he walked and walked and walked with God, आणि जसं मग तो देवाबरोबर चालला चालला चालला, he kept that velocity of 11 kilometers per second and walked and walked and walked and walked. God said, you have come more closer to heaven than to the earth, so you enter in better. तो वेग त्याने कायम ठेवला, तो वेग त्याने सातत्याने ठेवला आणि इतका स्वर्गाच्या जवळ टेपला की देव म्हटला, आता पृथ्वीपेक्षा तू स्वर्गाच्या जास्त जवळ आहे, स्वर्गात ये. Amen. Amen. God said, अरे परत एवढं लांब कशाला जातो? हो, ते एक म्हटलं काम कर, फक्त 2 पावलं आता चाल. अभि आजा अंदर. Praise God. He Amen. was carried to heavens. म्हणजे आता तू येच आत पोहोचला तू. I mean, what happened to his family then? मग त्याच्या फॅमिलीचं काय God झालं knows. तेही देवालाच माहित. See, each one is responsible for himself. प्रत्येक जण प्रत्येकासाठी जबाबदार. तुमचं तुम्हा, माझं मला. Amen. Finally, शेवटी the final thing. शेवटी Each Final. one is responsible for his own salvation फायनल in his life. फायनल फिनॉले ज्याला म्हणतात ना, प्रत्येक जण स्वतःच्या तारणासाठी जबाबदार. Because nothing is said about what happened to his wife and his children after कारण that. त्याच्या बायकोचं आणि मुलांचं नंतर काय झालं याच्याविषयी काही उल्लेख नाही. In the end, शेवटी you have to die alone, I have to die alone. मरायचं तुला एकटंच आहे आणि मलाही एकटंच आहे. I mean, it's a sad thing, isn't it? दुःखाची बाब आहे, पण अशीच आहे. For those who are so emotionally bound, it's a very, very sad. आणि म्हणून जे भावूक असतात ना आणि भावनात्मक रीतीने बांधलेले असतात, त्यांना तर ह्यामध्ये फारच दुःख आहे. I mean, I'm not saying don't have any kind of relationship, मी असं शिकवत नाही की नाती बांधू नका, but in the end of it all, पण पकड दिल्ली ठेवा, शेवटी you have to travel alone. एकट्याचाच प्रवास आहे. David said, as I walk through the valley of shadow of death. दावीद म्हणतो, मृत्यूछायेच्या दरीतून जसा मी चालतो. Say, मी चालतो. मी चालतो, आम्ही नाही. आम्ही नाही. As I तिथं मी, walk. तिथं आम्ही नाही, तिथं मी. जसं मी मृत्यूछायेच्या दरीतून चालतो. Praise नॉट the Lord. ॲज अ फॅमिली, ओनली मी. Amen. आमेन. Yes, in between that, हा, त्याच्यामध्ये you do everything. सगळं करायचं तुम्ही. Have your relationship. नाती बांधा, Amen. Have your friends. मित्र असू दे, Jesus also had friends. मैत्रिणी असू दे. येशूलाही मित्र होते. Every time he wanted some little, get together, he went to Mary and Martha's house. ज्या दरवेळेला येशूला थोडंसं आज आपण गेट टुगेदर करू असं वाटलं, तो गेला मेरी मार्तेच्या घरी. He used to be often found there. आणि मेरी मार्तेच्या घरी सारखा सापडायचा येशू. He never went to anybody else's आणि home. कोणाच्या घरी नाही, पण त्यांच्या घरी सारखा मिळायचा. You can have some friends. तसं काही मित्र चालतात. Amen. आमेन. As long as we live on this earth. आपण जोवर या पृथ्वीवरती जिवंत आहोत तोवर. And relationship and all is fine. आणि नाती आणि मित्र आणि हे ते सगळं ठीक आहे, चालतं. But pray also for your family who are not saved. पण प्रार्थना करा, तुमची फॅमिली जर अजून तारली गेली नसेल तर त्यांच्यासाठी पण. Because heaven is real, hell is real. कारण स्वर्ग खरं आहे, नरकही खरं आहे. Amen. हो. Yes, I have my family. Some of them, they are not saved. माझ्या पण परिवारात अजून असे Extended काही family. आहेत, विस्तारित परिवारात
की ज्यांचं अजून तारण झालेलं नाही, I pray for them. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. But what more can you do? पण अजून काय करू शकतो? You cannot force anybody. बळजबरी नाही करू शकत. You can take the horse to the water, you cannot force him to drink. घोड्याला पाण्यापर्यंत आणू शकतो, बळजबरीने पाजू नाही शकत. What can we do? काय करणार? Finally, it's upon each one of them. शेवटी प्रत्येकाचं प्रत्येकावर आहे. Amen. आमेन. One day we will study on hell. एके दिवशी Little नरक, थोडंसं नरक शिकू. Sometime back I felt that I will speak on hell little. काही दिवसांपूर्वी मला असं वाटायला लागलं होतं की नरक थोडंसं छेडलं पाहिजे. I mean, it will not frighten you, don't worry. It will encourage you to live more for God. घाबरवणार नाही कोणाला more मी. love for God in your heart. घाबरवणार नाही मी कोणाला, घाबरवायसारखा संदेश देणार नाही मी नरकावर, पण देवावरती इतकं तुमचं मग प्रेम वाढेल ना की बस तुम्ही चुकवणारच नाही. Because see, some people speak on hell and it puts real terror in their lives. कारण काही माणसं नरकाविषयी बोलतात आणि ऐकणाऱ्यांच्या मनात दहशत बसते हो. See, but when Jesus spoke on hell, they were not terrified. पण येशू जेव्हा नरकाविषयी बोलला तेव्हा कुणी असं घाबरलं नाही. In fact, they all came more closer to Jesus. उलट पक्षी ते सारे अजून येशूच्या जवळ आले. Not out of fear, but out of love. घाबरून नाही, प्रेमानं. आमेन. That's the reason for this message. हे कारण आहे या संदेशामागचं. That I want you to draw more closer to God than you have been drawing. की माझी इच्छा आहे तुम्ही देवाच्या जेवढे जवळ आहात त्याहून जरा जास्त जवळ यावं. Draw nigh to me. माझ्या जवळ ये. And I will draw nigh to you. मग मी तुझ्या जवळ ये. There is a measure where you can draw to Him. एक प्रमाण आहे की जिथे जाऊन तुम्ही देवाजवळ अजून जाऊ शकता. And there is no finishing line for it. आणि फिनिशिंग लाईन नाही त्याला. God's depth is so great. संपायची रेषा नाहीये त्यात. God's depth is so great. देवातली खोली इतकी गहन आहे की ती You can come संपतच नाही. closer and closer for all eternity. Also, you will be coming closer to अगदी Him. सनातनापर्यंत तुम्ही त्याच्या जवळ 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 जात राहाल तरी ती गहनता संपायची नाही. Because He is the creator of this universe. कारण या सृष्टीचा तो निर्माण करताय. From one point of the earth, we cannot travel to the other point of the earth in minutes. पृथ्वीच्या एका बिंदूपासून days. पृथ्वीच्या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत आपल्याला काही दिवसातही प्रवास करता येत नाही. Just imagine. मग कल्पना करा. Like these, there are many universes. अशी अनेक जग आणि विश्व आहेत, सृष्टी आहेत. And God is the maker of it all. आणि देव सगळ्याचा निर्माण करताय. How great He must be. तो किती महान असावा. What a depth He must be having. किती त्याच्यामध्ये गहनता असावी, That's why खोली Paul असावी. says we cannot comprehend the length and breadth and the depth of our God. आणि म्हणून पॉल म्हणतो की आपल्या देवातली लांबी, रुंदी, उंची, खोली आपण नाही समजून घेऊ शकत. I think so. To touch one finger of His, it may take, I don't know how much eternity is to just touch one finger of His to go to the length of the whole मला माहित arm. नाही देवाच्या एका बोटालाही स्पर्श करायला आपल्याला किती वेळ लागेल. मग त्याचा संपूर्ण हात आपण कधी धरणार. Yes. How that great is our God. इतका महान आपला देव आहे. Dear Lord, we worship. आम्ही तुझी आराधना Our करतो. hands are lifted up to you. आमचे हात तुझ्या समोर You are पसरलेले. worthy, Lord. तू योग्य आहेस. You are worthy. तू योग्य आहेस. You have loved us before we could ever love you. आम्ही तुझ्यावर प्रेम करण्या अगोदर पासून तुझं आमच्यावर प्रेम आहे. You died for us before we dedicated our life to you. आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करण्या अगोदर पासून तू आमच्यासाठी मेलायस. What a great God you are. काय महान देव आहेस तू. What a great Jesus you are. काय महान येशू आहेस What तू. a wonder you are. काय अद्भुत आहेस तू. We love you. आमचं तुझ्यावर प्रेम आहे. Lord, what can we give you? आम्ही तुला काय देणार दे बाप्पा. What can we give you? आम्ही काय तुला देऊ. You said if I was hungry, I will not ask you. तू म्हणाला मी जर भुकेला आहे तर मी तुम्हाला विचारणार नाही. You said it. तू म्हटलेला आहे. If I was hungry, why should I ask you? मी जर भुकेला झालो तर मी तुम्हाला कशाला मागीन. Is not the whole world mine? अख्खं जग माझं नाही का. What can we give you? आम्ही तुला काय देणार. Money, पैसा, candle, garlands. What मेणबत्त्या, can we give you? Coconuts. What हार, can we give you? नारळ. तुला काय देणार आम्ही. Only a heart. फक्त हृदय देतो. Only a heart. फक्त हृदय A देतो. mouth full of praises. आणि मुख स्तुतीनं भरलेलं A देतो. mouth full of praises. आमचं मुख स्तुतीनं भरलेलं देतो. We praise you. तुझी स्तुती We करतो. praise you. तुझी स्तुती We करतो. praise you. तुझी स्तुती करतो. We praise तुझी स्तुती करतो. मखा नमा शंडो Just give Him praises. That's मखरा what He शंडो.
स्तुती द्या त्याला, स्तुती. त्याला तेवढंच हवंय, त्याला स्तुती द्या. Not that he's crazy for our praises, but praises help us. असं काही नाही की तो आपल्या स्तुतीचा दिवाना आहे, पण ही स्तुती आपल्यालाच उपयोगी ठरते म्हणून. In heaven, स्वर्गात he has more creatures worshiping and praising him. खूप सारे आहेत त्याची आराधना आणि स्तुती करत बसलेले. Bible says in Revelation, प्रगटीकरणात बायबल day म्हणते, and night they worship the Lord. दिवस आणि रात्र स्वर्गात ते देवाची आराधना They करतात. cannot but worship God because of his awesomeness. ते दुसरं काही नाही, पण देवाची आराधना करत बसतात. दुसरं काही करूच शकत नाहीत, कारण तो देव इतका महान आहे. Because in his presence there is so much of fullness of joy that if you don't praise him, you will bust. कारण त्या देवाच्या सानिध्यात इतकी आनंदाची परिपूर्णता आहे की स्तुती जर केली नाही त्या सहवासात तर स्फोट होऊन फुटू आपण, You will die मरू आपण. because there will be fullness of joy in you. आनंदाची परिपूर्णता असेल तिथे Do you स्वर्गात know this? त्याच्या सहवासात. हे सत्य तुम्हाला माहित That's आहे what God revealed to me in my prayer. हे देवानी प्रार्थनेत मला प्रगट केलं That in heaven की स्वर्गात they have to worship him त्यांना देवाची आराधना करावीच लागते, because they are the closest to God. कारण ते देवाच्या अगदी जवळ आहेत तिथे. And his awesomeness is so big and आणि देवातली महानता इतकी मोठी, महान, थोर आहे तिथे that they have to worship God. Otherwise, with joy they will explode if they की don't त्यांना worship. आराधना करावीच लागते, नाहीतर देवाच्या सहवासातला जो आनंद आहे ना त्या पायी ते फुटून जातील, मरून जातील. That is our God. हा आपला देव आहे, He is our God. तो आपला देव We आहे. worship you, Lord. आम्ही तुझी आराधना करतो, praise you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. Great is our God महान आहे आमचा देव, and greatly to be worshipped. त्याची आराधना पण महान झाली पाहिजे. Thank you, Jesus. मखराबा शंदरतो. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित करतो. Let your word work miracles in my people's life. तुझा शब्द माझ्या लोकांच्या जीवनात चमत्कार करू दे. Lord, we will walk with you. आम्ही तुझ्या बरोबर चालू प्रभू, We will talk with you. आम्ही तुझ्याशी बोलू And your presence will never leave us. आणि तुझा सहवास कधी आम्हाला सोडणार नाही. Say, I thank you, Jesus. म्हणा आम्ही धन्यवाद देतो Say येशू thank you, तुला. Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Blessings will automatically come. आशीर्वाद आपोआप येतील. You are blessed in the beloved. तुम्ही प्रियजनांमध्ये आशीर्वादित आहात. Praise God. आमेन, आमेन.